समोर जे चॅलेंजेस आहे, सर्वात मोठं चॅलेंज मला जे वाटतं तरुण वर्गामध्ये आहे की आपल्याला जॉब भेटत नाहीत, आपल्याला अनएम्प्लॉयमेंट आहे, नोकरी भेटत नाही. आता नोकरी का भेटत नाही हा जर प्रश्न विचारला तर अनेक जण त्याच्यात उत्तर देऊ शकणार नाही की शासनामध्ये नोकऱ्याच नाही आहेत, शासनामध्ये करप्शनच आहे, भ्रष्टाचार असल्यामुळं आम्हाला योजना येत नाहीये, शिक्षण व्यवस्थित नाहीये, आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाहीये, हे सगळे ते समोर येतील. परंतु तोच प्रश्न जर आपण विचारला की आपण जे शिक्षण घेतोय त्या शिक्षणामुळे आपण रोजगार योग्य आहोत का, त्याच्यामुळे आपल्याला काही काम करता येत आहे का, आपल्याला काही स्किल डेव्हलपमेंट होत आहे का, हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारत नाही. कारण आपण नोकरी म्हणलं की एका बाजूला एक तर डॉक्टर इंजिनियर व्हायचं, नाहीतर माझ्यासारखा एखादा संधी अधिकारी होण्याची एमपीएससी यूपीएससी परीक्षा द्यायची, याच्या पलीकडे आपण बघत नाही. मुळामध्ये 21व्या शतकात जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, ज्या क्रांती आपली जी चौथी क्रांती म्हणतो, औद्योगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञानाची, त्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण जर वावरत असू आणि खरा त्याचा उपयोग करायचा असेल तर तो आपण शिकला पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपला विकास करता आला पाहिजे. असं बोललं जातं की या माहिती तंत्रज्ञानामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती बेरोजगार होणार आहेत. हे प्रत्येक वेळेस पहिल्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या वेळेसही बोललं गेलं होतं, दुसऱ्यालाही बोललं गेलं, तिसऱ्याला येणार, चौथ्याला बोललं जातं. याच्यामुळे बेरोजगारी वाढणार नाहीये, पण रोजगाराचं नियोजन वेगळ्या पद्धतीने होईल, रोजगार वेगळ्या पद्धतीने तयार होतील, हे मात्र 100% आहे. आणि म्हणून 21व्या शतकातले चॅलेंजेस कोणते, त्या अनुषंगाने आपण कोणत्या प्रकारे शिक्षण घेतो आणि कोणत्या प्रकारच्या पॉलिसी बनवतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या पॉलिसी बनवत असताना आपला सहभाग, आपले विचार त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे एम्प्लॉयमेंट जर वाढवायची असेल तर क्रिएटिव्हिटी आणि स्किल्स ह्या दोन गोष्टीवरती आपल्याला भर द्यावा लागेल. आपल्याला जर ज्ञानच नसेल, ज्ञान म्हणजे थिओरिटिकल नॉलेज नाही,